Hi, good morning, friends. In today's lecture, we understand Stokes' law and terminal velocity. So, first, we start with the Stokes' law. तर आधी आपण त्याचं स्टेटमेंट बघू आणि नंतर डायग्रॅमवरून त्याचं एक्सप्लेनेशन घेऊ. तर त्याचं स्टेटमेंट आहे, द विस्कस फोर्स ॲक्टिंग ऑन स्मॉल स्पियर फॉलिंग थ्रू द विस्कस मीडियम is directly proportional to radius of sphere, its velocity through the fluid and the coefficient of viscosity. म्हणजे थोडक्यात काय की एखादं स्पेरिकल बॉडी जर का विस्कस मीडियममधनं फ्लो होत असेल तर तिच्यावर ॲक्ट होणारा जो विस्कस फोर्स असतो तो फोर्स त्याच्या रेडियसला, त्यानंतर त्या फ्लुइडच्या व्हेलॉसिटीला आणि जे फ्लुइड आपण वापरलं आहे त्या फ्लुइडच्या कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीला कसा असतो तो डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. आता हे जे स्टेटमेंट आहे ते आपण डायग्रामवरून समजून घेऊ. तर डायग्राममध्ये तुम्हाला दिसतंय की त्या ठिकाणी एक स्पेरिकल बॉडी त्या विस्कस फ्लुइडमधनं फ्लो होते आणि खालून जो ब्लॅक ॲरो दाखवला आहे ते विस्कस फोर्सची डायरेक्शन त्या ठिकाणी दाखवलेली, म्हणजे अपोजिट डायरेक्शनने विस्कस फोर्स त्याच्यावर ॲक्ट असतो. तर स्टेटमेंटचा पहिला पार्ट काय म्हणतो की विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द रेडियस ऑफ स्पियर, म्हणजे जे स्पेरिकल बॉडी आपण त्या फ्लुइडमधनं पाठवतोय तर त्याच्या रेडियसला तो डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. त्यानंतर दुसरं म्हणजे इट्स व्हेलॉसिटी थ्रू द फ्लुइड, म्हणजे फ्लुइडमध्ये त्याची जी व्हेलॉसिटी असते त्या व्हेलॉसिटीला, आणि थर्ड जी टर्म आहे की कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ऑफ फ्लुइड, म्हणजे जे फ्लुइड तुम्ही वापरलं आहे त्याच्या कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीला तो डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. आता कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हणजे काय की फ्लुइड जे ते विस्कस आहे की नॉन विस्कस आहे किंवा किती प्रमाणात विस्कस आहे त्याच्यावर कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी काय असते, डिपेंड असते. तर याचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट आपण कसं लिहू शकतो की एफ व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर व्ही अँड इटा. दिस इज द मॅथमॅटिकल स्टेटमेंट ऑफ स्टोक्स लॉ. हे जे मॅथमॅटिकल रिलेशन आहे याला आपण स्टेटमेंटमध्ये बदलण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट वापरावा लागेल. तर तो आपण काय घेतला आहे, 6 पाय घेतला आहे. म्हणून मग आपलं मिळालं आहे की विस्कस फोर्स इक्वल टू 6 पाय eta RV, where 6 pi is the empirical constant किंवा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. तर ह्या झालं आपला स्टोक्स लॉचं स्टेटमेंट त्या ठिकाणी आलं. तर स्टोक्स लॉ या ठिकाणी आपण प्रूव्ह केला. आता आपण पुढची कन्सेप्ट बघणार आहोत ती म्हणजे टर्मिनल व्हेलॉसिटी. तर आधी आपण टर्मिनल व्हेलॉसिटीची डेफिनेशन बघू. द कॉन्स्टंट व्हेलॉसिटी विथ विच द बॉडी फॉल्स थ्रू द विस्कस मीडियम इज कॉल्ड टर्मिनल व्हेलॉसिटी. म्हणजे बॉडी जेव्हा विस्कस मीडियममधनं फ्लो होते, जी स्पेरिकल बॉडी आपण कन्सिडर केली, तर ती बॉडी फ्लो होत असताना एक विशिष्ट स्टेज अशी येते की जेव्हा तिची व्हेलॉसिटी काय होते, कॉन्स्टंट होते. सुरुवातीला तिची व्हेलॉसिटी इन्क्रीज होते आणि एक स्टेज अशी येते की जेव्हा ती व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते. तर जी व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते किंवा ज्या कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने ती बॉडी फ्लो होते त्या कॉन्स्टंट व्हेलॉसिटीला काय म्हणतात, टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणतात. तर आता आपण त्याचं एक्सप्रेशन बघू. आता आपण कन्सिडर केलं की एक स्पेरिकल ऑब्जेक्ट काय करतो आहे, विस्कस फ्लुइडमधनं फ्लो होतो आहे. तर तो जेव्हा विस्कस फ्लुइडमधनं जातो तर त्यावेळेला ह्या ऑब्जेक्टला आपण काय असणार आहे, 2 फोर्सेस त्याच्यावर ॲक्ट असणार आहे. जनरली आपण जेव्हा बॉडी अशी असते तेव्हा तिच्यावर 2 फोर्सेस आपल्या लक्षात येतात, एक तर डाऊनवर्ड आणि दुसरा अपवर्ड. तर डाऊनवर्ड जो फोर्स असतो तो काय असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, ज्याला आपण FG म्हणतो किंवा मग MG म्हणतो. त्यानंतर वरच्या डायरेक्शनने मग असेच आपण स्टोक्स लॉनुसार बघितलं की त्याच्यावर काय असतो, एक विस्कस फोर्स ॲक्ट असतो आणि सगळ्यात वरती जो असतो तो काय असतो, ऑफ थ्रस्ट, म्हणजे वरच्या डायरेक्शनचा जो फोर्स असतो त्याला आपण FU म्हणतो. म्हणजे याच्यावर टोटल 3 फोर्सेस ॲक्ट होत आहेत आणि ती बॉडी खाली जात असताना तिच्यावर जो नेट फोर्स असतो तो आता फिगरवरनं काय येईल. तर आता इकडे लक्ष द्या की या ठिकाणी जो डाऊनवर्ड फोर्स आहे तो FG आहे आणि अपवर्ड फोर्स काय आहे, FU आणि FV आहे. मग दोघं काय आहेत, इक्वल आणि अपोजिट आहेत. पण त्या बॉडीवरचा जो नेट फोर्स आहे तो आपण इक्वेशनने दाखवतो की नेट फोर्स इक्वल टू FG मायनस FV प्लस FU, म्हणजे अपवर्ड फोर्स आणि विस्कस फोर्स यांची ॲडिशन. तर आता व्हेलॉसिटी इन्क्रीजेस ॲज बॉडी फॉल्स अंडर द डाऊनवर्ड फोर्स, म्हणजे जसजसा त्याच्यावर डाऊनवर्ड फोर्स लागेल तसतशी बॉडीची व्हेलॉसिटी काय होणार आहे, वाढणार आहे. मग स्टोक्स लॉनुसार आपण काय म्हणतो की व्हेलॉसिटी किंवा विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द व्हेलॉसिटी. म्हणजे थोडक्यात काय, तर व्हेलॉसिटी वाढली तर काय होईल, विस्कस फोर्स पण वाढेल. म्हणजे व्हेलॉसिटी वाढली तर काय होईल, मग विस्कस फोर्स पण वाढेल अकॉर्डिंग टू स्टोक्स लॉ. आणि विस्कस फोर्स वाढला मग एक स्टेज अशी येते की विस्कस फोर्स एवढा वाढतो
की व्हिस्कस फोर्स आणि अपथ्रस्ट फोर्स या दोघांची ॲडिशन ग्रॅव्हिटेशनल फोर्स इतकी होते. म्हणजेच काय की दोघं एकमेकांना काय करतात, कॅन्सल करतात. आता हे दोघांची ॲडिशन जर का सेम असेल तर आपल्या इक्वेशन नंबर 1 वरनं काय होईल, जो बॉडीवर ॲक्ट होणारा जो नेट फोर्स आहे त्याची व्हॅल्यू काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल. सो नेट फोर्स ॲक्टिंग ऑन बॉडी बिकम 0. आणि बॉडीवर ॲक्ट होणारा जर का नेट फोर्स 0 झाला तर काय होईल, व्हेलोसिटी कॉन्स्टंट राहील. म्हणजे मी मगाशी जे म्हटली की सुरुवातीला व्हेलोसिटी वाढत होती, नंतर ती काय होते, कॉन्स्टंट राहते. आणि तिलाच काय म्हणतात मग, टर्मिनल व्हेलोसिटी म्हणतात. आता आपण ह्या टर्मिनल व्हेलोसिटीचं एक्सप्रेशन बघू किंवा इक्वेशन फाइंड करू. डेरिवेशन फॉर द टर्मिनल व्हेलोसिटी. आता आपल्याला हे माहिती की एफ जी इक्वल टू एफ व्ही प्लस एफ यू. आता एफ जी इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्याची व्हॅल्यू काय असते, एम जी असते. किंवा जर का आपण डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्सची व्हॅल्यू लिहिली तर ती काय मिळेल आपल्याला, 4/3 पाय आर क्यूब रो जी, वेअर रो इज द डेन्सिटी ऑफ दॅट स्पियर किंवा स्पेरिकल बॉल्सची डेन्सिटी त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर इक्वल टू एफ व्ही. एफ व्ही काय, व्हिस्कस फोर्स आहे. स्टोक्स लॉनुसार आपण व्हिस्कस फोर्स काय म्हणतोय, 6 पाय इटा आर व्ही. आता इथे टी सफिक्स वापरण्याचं कारण काय, आपण टर्मिनल व्हेलोसिटीचं एक्सप्रेशन फाइंड करतोय. त्यानंतर पुढचं काय, अपथ्रस्ट फोर्स आहे. आता अपथ्रस्ट फोर्स पण आपण जर का डेन्सिटीच्या फॉर्ममध्ये लिहिला तर त्या ठिकाणी काय होईल, 4/3 पाय आर क्यूब सिग्मा जी. इथे सिग्मा इज द डेन्सिटी ऑफ फ्लुइड. तर हा जो फोर्स आहे हा फ्लुइडमुळे, म्हणून आपण त्याला सिग्मा त्याची डेन्सिटी वापरली. मग आता हे इक्वेशन जर का आपण रिअरेंज केलं तर आपलं काय मिळेल, 6 पाय इटा आर व्ही टी इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब रो जी मायनस 4/3 पाय आर क्यूब सिग्मा जी. आता इथे काही कॉमन टर्म्स तुम्हाला दिसत आहेत, 4/3 पाय आर क्यूब आणि शेवटी जी. मग तो जर का आपण कॉमन घेतला तर त्या ठिकाणी आपलं इक्वेशन अशा टाईपने तयार होईल. ब्रॅकेटमध्ये काय असेल, रो मायनस जी. तर आता आपल्याला टर्मिनल व्हेलोसिटी काढायची, म्हणून आपण 6 पाय इटा आर काय करतोय, हे लेफ्ट साईडला घेतोय. मग आता ह्या साईडला घेतल्यानंतर आपलं इक्वेशन काय होतं, व्ही टी इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब रो मायनस सिग्मा जी इंटू 1/6 पाय इटा आर. आता कॅन्सल करण्याच्या ज्या टर्म आहेत, पाय पाय गेट कॅन्सल, देन 2 2 जा 4, 2 3 जा 6. त्यानंतर इथे एक आर आहे, इथे आर स्क्वेअर आहे. तर ज्या टर्म्स आपल्या कॅन्सल केल्या त्यानंतर आपलं फायनल जे इक्वेशन त्या ठिकाणी तयार झालं ते काय मिळालं आहे आपल्याला, व्ही टी इक्वल टू 2/9 आर स्क्वेअर रो मायनस सिग्मा जी अपॉन इटा. धिस इज अवर एक्सप्रेशन फॉर द टर्मिनल व्हेलोसिटी. लक्षात आलं मग टर्मिनल व्हेलोसिटीचं एक्सप्रेशन, अँड विच इज द कॉन्स्टंट व्हेलोसिटी.